कुपोषणाने ग्रस्त मेळघाट क्षेत्रावर शासन प्रशासन स्तरावर विशेष लक्ष देऊन प्रत्येक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देण्याबाबत सांगितले जाते। मात्र मेळघाटची आर्थिक राजधानी धारणी तहसीलमध्ये राशन वितरित करणाऱ्या गोदामात थेट सडलेला तांदूळ आल्याचे गंभीर प्रकार समोर आले आहे। येथील गोदाम कीपर MB डांगे यांनी सदर तांदूळाची तपासणी करून परत केल्याची माहिती त्यांनी दिली आहे। MH20 DE 6654 या वाहनाने आलेले तांदूळ खराब असल्यामुळे सदर वाहन तुमसर येथील व्यवस्थापक यांच्याकडे परत करण्यात आलेले आहे। किती माल होता त्याच्यात? 250 क्विंटल 65 किलो काय होतं? तांदूळ होता। आता कुपोषितग्रस्त मेळघाटात सडलेल्या तांदूळ पाठवणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याची गरज आहे। तांदूळ पाठवणाऱ्या अधिकाऱ्यास सदर तांदूळ निकृष्ट असल्याचे का दिसले नाही, तसेच कुपोषितग्रस्त मेळघाटात सडलेला तांदूळ पाठवण्यामागचा त्या अधिकाऱ्याचा नेमका उद्देश काय, यामागे कोणते आर्थिक लोभ तर नाही ना, याबाबत संपूर्ण तपास वरिष्ठ प्रशासनाने करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। तस्मीन शेख सुलेमान मेमनसह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी।